नमस्ते, माझं नाव डॉक्टर पूनम मौर्य. मी सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये किम्स हॉस्पिटल्स बँगलोरमध्ये कार्यरत आहे. आज आपण किमोथेरपीबद्दल थोडंसं माहिती घेऊया. कारण की किमोथेरपी म्हणजे काय? किमोथेरपी म्हणजे असं एक इंजेक्शन आहे जे आपण नॉर्मल सलाईन डेक्स्ट्रोज किंवा डेक्स्ट्रोजमध्ये मिक्स करून कॅन्सर पेशंट्सना देतो. आता किमोथेरपीबद्दल फार असे मिथ्स आहेत की म्हणजे हे फॉर टॉक्सिक आहे, मला नॉजिया होईल, वॉमिटिंग होईल, मला खूप त्रास होईल, माझे केस जातील. तर हे साईड इफेक्ट सगळ्या पेशंट्सना होत नाही, कारण की आजकाल आपल्याकडे खूप चांगले मेडिसिन्स आहेत हे साईड इफेक्ट्स प्रिव्हेंट करण्यासाठी, हे साईड इफेक्ट्स न होऊ देण्यासाठी. आणि हेअर लॉस न होणारे किमोथेरपीसुद्धा आहेत, नॅनो पार्टिकल प्रोटीन बाउंड किमोथेरपी. त्याच्यामुळे हेअर लॉसही होत नाहीत. पण काही कॅन्सर्सना आपल्याला स्ट्रॉंग किमो द्यायलाच पाहिजे आणि त्याच्याने हेअर लॉस होतो, पण तो हेअर लॉस रिव्हर्सिबल आहे. म्हणजे सगळे जे तुमचे केस गेले आहेत ते परत येतात, खूप चांगल्या प्रकारे परत येतात. तर त्याच्याने घाबरण्याची गरज नाही आहे. तर किमोथेरपी देण्याआधी पण आम्ही प्री मेडिकेशन्स देतो. प्री मेडिकेशन्स दिल्याने काय होते, तुमच्या बॉडीमध्ये एक असं प्रिपरेशन होतो की आता मला साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, ॲलर्जी नाही व्हायला पाहिजे, वॉमिटिंग नाही व्हायला पाहिजे. तर तुमची बॉडी प्रिपेअर होते. प्री मेडिकेशन्स 4-5 इंजेक्शन देतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही 1 तास वेट करतो, 45 मिनिट्स टू 1 आवर. आणि ते वेटिंग पिरियडमध्ये तुमच्या बॉडीला प्रिपरेशनचं टाईम मिळतं. मग साईड इफेक्ट काही कमी होतं किंवा नाही होत. त्याच्यानंतर आम्ही किमो देतो. काही किमोज 1 तासात, 2 तासात, 3 तासात देतो. स्लोली देतो, कारण स्लो दिल्यामुळे ते बॉडीला छानपैकी टॉलरेट होतं ना. आता हे किमोथेरपीबद्दल साईड इफेक्ट्सबद्दल कोणत्या पेशंट्सना साईड इफेक्ट्स जास्त होऊ शकतो? ज्यांचं वय जास्त आहे, जे जास्त चांगलं खात नाही आहे, ज्यांची लाईफस्टाईलच बॅड आहे, ते जास्त न्यूट्रिशन त्यांचं बघत नाही आहे, चांगलं खाणपिण नाही आहे, तर ह्या पेशंट्सना साईड इफेक्ट्स जास्त होतो. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की किमोथेरपी पेशंट्स वीक करत नाही, पण तुम्ही जर तुमच्या हेल्थ संबंधी स्टेप्स नाही घेतले तर ते तुम्ही वीक होऊ शकता. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हेल्थ एक्स्ट्रा केअर घ्यायला पाहिजे जेव्हा तुमची किमोथेरपी चालू आहे. सो फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, कर्ड्स, सॅलड असे खूप छान हेल्दी रिअल फूड्स खायला पाहिजे. त्याच्याने आपल्याला चांगली इम्युनिटी मिळते, अँटीऑक्सिडंट्स मिळतात, विटामिन्स, मिनरल्स सगळे मिळतात. जर तुमचं डाएट बॅलन्स असलं आणि कार्बोहायड्रेट्स कमी करा, शुगर कमी करा. शुगर ॲक्च्युली फेकूनच द्या, शुगर नसायला पाहिजे घरात. जॅगरी किंवा हनी घेऊ शकता. तर असे सिम्पल टिप्स आहेत ज्याच्याने तुमचे साईड इफेक्ट्सही कमी होतात. तर किमोथेरपी हा एक खूप छान उपाय आहे ज्याच्याने कॅन्सर सेल्सना आपण फाईट करतो आणि कॅन्सर कमी होतो. आता कॅन्सर कमी करणारी मेडिसिन इट्स अ बेनिफिट, इट्स अ बून. सो किमोथेरपी बघे तुम्ही घाबरण्याची गरज नाही आहे. किमोथेरपी तुम्हाला हेल्प करते आहे तुमच्या कॅन्सरना कमी करण्यासाठी. मग किमोथेरपी शुड बी युअर फ्रेंड, नॉट युअर एनिमी. ओके, ते तुमचे दोस्त आहेत, तर त्यांना वेलकम करा, त्यांच्याशी घाबरू नका, कारण की ते तुम्हाला कॅन्सर कमी करण्यात मदत करत आहेत. ओके, सो असा ॲटिट्यूड आपण धरला तर किमोथेरपीचे आपण घाबरण्याची गरज नाही आहे. किमोथेरपी आपला फ्रेंड आहे, कारण की तो आपल्याला प्रोटेक्ट करतो, हेल्दी बनवतो. ओके, थँक्यू.